अध्यायमा रामभाऊ ओम नमो जय श्रीरामा योगी जनाच्या विश्राम धामा तुझला घ्याती शंकर उमा जानकी प्रेमवा खानी सर्व साक्षी तू सर्वगत तुझ म्हणती गा अच्युत भक्त जनाचे तुझवरी चित्त श्रवण अनिती करतात कथेचा अनुसंधान मी अभक्त शिरोमणी तूच वदविसी चाप पाणी तरी तव गुण वेदेलवाणी जे वर्णिल शेषाने. कथेचा अनुसंधान ग्रंथकर्ते सांगतायत मी अभक्त आहे अज्ञानी आहे आणि तू माझ्या मुखामधून ग्रंथ कथा वधून घेणार आहे सामर्थ्य बुद्धी देणारा तूच आहे असं महाराज सांगतात. त्यांची गोडी मज लागली तू तर कृपेची सावली वस्ता रागी जैसी माग गाऊली पाना कोण वेळी चोरीना. आणि तू त्यांची असणारी माऊली आहे कोणाची साधकाची श्रोत्यांची आणि मला त्या कथेची आवडी लागलेली आहे गोडी लागलेली आहे म्हणून माझ्या मुखातून वधून घेणारच तू आहे असं महाराज सांगतात. तैसी तू कामधेनु सद्य पूर्ण अश्वमेध कथा हे दुग्ध जाण मज हात करवीसी देऊन भरवसा पूर्ण मजासे. आणि मला पूर्ण भरवसा आहे अश्वमेध रूपी गाय आहे आणि कामधेनु रूपी गाय आहे अश्वमेध रूपी तुझं दुग्ध आहे म्हणून माझ्या हातून ते असणारे दुग्धपान करवशील म्हणजे ही कथा वधवशील असं माझी आशा आहे असं महाराज सांगतात. रूप संचिताचे नग तू वज्र रूपे छेदी समग्र जो काल नंद महाउग्र या पासव श्रीरंगा तू तारी. आणि ही असणारी अघरूप जी काही संचित आहे पर्वतासारखं संचित आहे त्या संचिताचा छेद करणारं वज्र तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या पाप पुण्याच्या वज्रानं हे सगळं पर्वत पापाचं पर्वत संपवत असं सांगतात. तारक तुझी संकटकारी अशी तुझी ब्रीदावरी चरणी तोड रायकी रसकळी जोडून अंजुळी प्रार्थित असे. भगवंत हात जोडून तुमची प्रार्थना करतो भवसागरामधून तारून नेणारे तुम्ही भगवान परमात्मा आहात कृपेचा कोवळा आहे तर चरणामध्ये तुमचं तोडर आहे त्याला कळीकाळ घाबरतो असं सांगतात. कुंभ जन्म सांगे जानकी धवासी रावणादी गेले तपासी पूर्वाध्याय कथावरती ऐसी पुढील विस्तारासी ऐकावे. आणि ग्रंथकर्ते सांगतायत पाठीमागच्या अध्यायामध्ये अगस्ती ऋषींनी रामचंद्राला सांगितलं रावण कुंभकर्ण विभीषणजी तप करण्यासाठी वनामध्ये गेले. आता पुढे काय कथा झाली ऐका. त्या कैकैसीचे तीन कुमार तप करीती गादुरहर दशसहस्र वर्षे एक पादावर कापासीची विरते काळी. आणि मग ते रावण कुंभकर्ण विभीषण वनामध्ये जाऊन तप करू लागले 10,000 वर्ष एका पायावरती उभा राहून तप केलं आणि असं तप इंद्रानं बघितलं इंद्राला कंप सुटला. पूर्णव करोनिया नयन पहु साहिले सूर्य किरण ऐशा तीव्र तप करून आराधिले ब्रह्मदेवा. आणि मग तोंड वरती सूर्याकड केलेला आहे एका पायावरती उभा आहे सूर्याची किरण मुखामध्ये सहन करून असं 10,000 वर्ष तपश्चर्या राजा रावणाने केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. सकाम तप करी रावण तैसाच जाना कुंभकर्ण निष्काम विभीषणाचे साधन चतुरानना आळविती. तिघही तप करतात महाराज रावण कुंभकर्ण तप करतायत पण ते सकाम करतायत त्यांच्या मनामध्ये कामना आहे पण विभीषण तप करतोय कुठल्याही प्रकारची कामना मनामध्ये नाही कुठलीही अपेक्षा नाही इच्छा नाही उगं करायचं म्हणून ब्रह्मदेवाला विभीषणजी प्रसन्न करतात. सुप्रसन्न होऊन ब्रह्मदेव पाहून तयाचा शुद्ध भाव वर मागता त्रिभुवनात ठाव राजा दिले देव म्हणे. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेस ब्रह्मदेवानं तपश्चर्या पाहिली त्यावेळेस ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर जे अपेक्षा आहे ते मागा म्हणतात. ऐसावर मिळता जाण रावण माताला गर्भ करून मने देवासी लाविल शासन कुबेर दीन काय तो. ब्रह्मदेवाने रावणाला आशीर्वाद दिला वरदान दिलं की त्रिभुवनाचं राज्य स्वाधीन होईल
तुला प्राप्त होईल असं वरदान मिळाल्याबरोबर रावणाला आनंद वाटला. त्रिभुवनाचं राज्य मिळालंय, मग कुबेर आपल्यापाशी काय आहे असा विचार करू लागला. कुंभकर्ण मागे वरदान, इंद्रपद मागावे हे मनातून, परी जीवा घोटाळून निद्रपद चुकून वरलसे. आणि कुंभकर्णाची ज्यावेळेस वरदान मागण्याची वेळ आली त्यावेळेस कुंभकर्णाच्या मनामध्ये होतं इंद्रपद मागावं, पण देव लोकांनी सरस्वतीची प्रार्थना केली आणि सरस्वतीला त्याच्या जिभेवरती बसवला आणि इंद्रपद मागण्याच्या अवधी त्याच्या मुखामधून निद्रा असे शब्द बाहेर पडले आणि झोपेचं वरदान त्याला मिळालं. तेच निधले ब्रह्मदेवे याने निद्रापदी सुखी असावे, भीषणे श्रीपी तिथे भजावे, आत्मचिंतन करावे सर्वदा. ब्रह्मदेवानं वरदान दिलं, इंद्रपद मागायच्या ऐवजी मुखातून निद्रापद शब्द बाहेर निघाला आणि तेच आशीर्वाद ब्रह्मदेवानं दिले. म्हणले झोपायचे तर झोप म्हणले. 6 महिने झोपत होता असं नाही, 6 महिने झोपायचं आणि एकच दिवस जागा राहायचं आणि पुन्हा 6 महिने झोपायचा असं वर्णन आहे युद्धकांडाच्या 22व्या अध्यायामध्ये. आणि मग असं वरदान ब्रह्मदेवानं दिलं आणि विभीषणाला वरदान दिलं की भगवंताचं भजन करा. ऐसे त्रिवर्गात वर देऊन आपण पावला स्वधान, मग काय करिता झाला रावण महादुर्जन ते काळी. अशा प्रकारचं तिघांनाही वरदान दिलं. ब्रह्मदेव आपापल्या स्वस्थानाला गेले. आता इकडे दुर्जन रावण उन्मत्त झालेला आहे, काय करू लागला. प्रथम गेला लंकाभूनी, राज घेतले हिरोनी, सापत्य भाव भ्रात लागोनी, हा कोणी आधी धरा. मग वरदान मिळाल्या डायरेक्ट लंकेला गेला कुबेर रावण आणि लंकेला गेल्याबरोबर कुबेराला राजगादीवरनं खाली ओढलं, त्याला त्या गावात हाकलून दिलं आणि लंका राज्य आपल्या स्वाधीन रावणानं केलं. त्याचे जे पुष्प किमान तेही घेतले हिरोन, लंकानाथ आपण होऊन बंधुस वर्तमान राहिला. आणि त्या कुबेराचं जे पुष्प किमान होतं ते रावणानं हिरावून घेतलं आणि मग लंकानाथ झाला, लंकेचा तो राजा झाला. विभीषण कुंभकर्णासहित लंकेत राहू लागला. मग ब्रह्मवरे करून तापदे त्रिभुवना लागून, जैसे अडळ पद ध्रुव झान, तैसे मम स्थान म्हणत असे. आणि मग पुन्हा ब्रह्मदेवाच्या वरदानानं उन्मत्त झाला राजा रावण आणि कोणालाही ऐकत नव्हता, बळ आणि विषयामध्ये उन्मत्त झालेला होता. त्याला वाटत होतं जसं कुबेरा ध्रुव बाळाचा आढळ पद आहे तसंच माझं लंका राज्य अक्षय आहे असं त्याला वाटत होतं. गर्भ धरून मानसी उन्मत्त झाला अहिरणीसी, जैसे मधोन्मत्त पुंजरासे, तुच्छ वाटे जगसारे. आणि मग गर्व राजा रावणानं मनामध्ये धरलेला आहे की आता मीच त्रिभुवनाचा मालक आहे. उन्मत्त झालेला हत्ती, मध उन्मत्त झालेला गज हत्ती जसं डुलत असतो, कोणालाही तो मानित नाही, घाबरत नाही, तसा राजा रावण वागू लागला. सकळ देवासी पिळा देऊन स्थाने घेतली संपूर्ण, ऋषी लागी उपद्रव करून करी प्राण हरण तयाचे. आणि मग राजा रावणाकडे सगळी सत्ता आली, इस्टेट आली, बळ आलं, वरदान आलं. त्याच्यामुळं महाराज लोकांना त्रास द्यायचा आणि सगळे यज्ञ धर्म कार्य मोडून टाकू लागला. ऐशी नाना प्रकारे ब्राह्मणास पेढ्या देऊन मांडीला त्रास, अपाय करी यज्ञ आघास, हविर्भाग वासी मिळेना. आणि मग राजा रावणानं ब्राह्मण लोकांना, ऋषी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. यज्ञ ब्राह्मणाचे यज्ञ कुंड मोडून टाकू लागला. अशा प्रकारचा अधर्म पृथ्वीवर वाढला. मग इंद्रादी देव सकळ विचार करीती काही काळ, आम्हाला गिरींचीचे बळ वारील तळमळ आमची तो. आणि मग आता त्यावेळेस इंद्रादिक देव सगळे संकटामध्ये पडले. यज्ञ हवन काही चालना गेला पृथ्वी तलावरती. मग विचार केला देव लोकांनी, चला ब्रह्मदेवाकडे, कारण तो आपला विधाता आहे, बळ आपल्याला त्याच्यापासून आहे, म्हणून चला तो काहीतरी निवारण करील, म्हणून ब्रह्मदेवाकडे निघाले. मग सकळ देव मिळवणी सत्वर गेले ब्रह्माला ब्रह्मभुवनी, चतुराननाच्या द्वारी जाऊनी दीनवदनी स्तविती तया. मग इंद्रासहित सगळे देवांनी मिटिंग घेतली
विनंती आणि ब्रह्मदेवाकडे सत्य लोकाला गेले, ब्रह्मदेवाच्या पुढे जाऊन उभा राहिले, हात जोडले आणि स्तुती करू लागले. हे कमलोद्भवा कमल लोचना, हे कल्पद्रुमा सूर दुःख हरणा, आम्ही शरण तुझ्या चरणा, करी करुणा अंबावरी. आणि ब्रह्मदेवाची स्तुती करतायत. हे असणाऱ्या ब्रह्मदेवा, तुला विधाता मानतायत, जगतपिता मानतायत, देवांचं दुःख हरण करणारे तुम्ही आहेत. आम्ही शरण आलो, आमचं रक्षण करा, दुःख हरण करा. जैसा सापळ्या माझी पंचानन, सापडतो होय दीनवदन, मुले मारी तिकडे घेऊन, क्रोधे गुरुगुरुन तडपडे. जसं पिंजऱ्यामध्ये वाघ सापडावा आणि मग पिंजऱ्यामध्ये अडकल्यावर बळ चालत नाही. मग लहान लेकर सुद्धा त्याच्या जवळ जाणार, त्याला दगड मारणार, ती फक्त ओरडू शकतं, पण पिंजऱ्यामध्ये असल्यामुळं काही करता येत नाही. तशी अवस्था देवांची झाली. तैसी आमुची झाली गती, दुर्जन पुढे न चाले मती, भारे दुःख पावती क्षिती, काय गती आमुची. त्या पिंजऱ्यामधल्या वाघासारखी अवस्था आमची झाली म्हणले ब्रह्मदेवा. त्या राजा रावणापुढे आमची मती चालत नाही, बुद्धी चालत नाही, बळ चालत नाही, त्यामुळे आम्ही अशक्त झालेलो आहोत असं देवलोक सांगतात. ऐशी स्तुती ऐकता झाल, ब्रह्मदेव होऊन सुप्रसन्न, म्हणे काय संकट तुम्हाला गुण, पडिले ते निविदावे. आणि अशा प्रकारची स्तुती केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणले देव लोकांना अडचण काय सांगा, म्हणले काय दुःख आहे तुम्हाला ते माझ्या पुढे सांगा. देव म्हणती तुमच्या वरे करून, उन्मत झाला तो दशवदन, देव ऋषी लागी पिढा देऊन, आपले स्वस्थान माजविले. आणि त्यावेळेस देवांनी सांगितलं, ब्रह्मदेवा ती रावण तुमचं वरदान त्याला मिळालेलं आहे, तुमच्या वरदानाने ती उन्मत्त झालेला आहे आणि सगळ्या देव लोकांना, ऋषी लोकांना त्रास देऊ लागला. तेने पावनी अभिती, आम्ही सोडली स्थान स्थिती, पळवून आलं तुम्हा प्रती, तो मृत्यू पण ते जाय केव्हा. आणि ब्रह्मदेवा त्या राजा रावणाच्या अधर्माच्या वागण्यामुळे आम्ही आमचं ठिकाण सोडून आलो. आम्हाला एकच सांगा, ते रावण कधी मरल. आईशी सुराची ऐकून वाणी, क्षण मात्र स्वस्त राहोनी, विचार केला पुल्या मनी, कैलास भूनी जावया. आणि देव लोकांचं बोलणं ऐकलं. ब्रह्मदेवाने विचार केला, आपणच वरदान दिलेलं, आपण कसं मारायचं, आपण वरदान दिलेलं आहे त्या रावणाला, त्यामुळे आता आपलं काहीच चालणार नाही. मग काय करायचं, हर हर महादेव. चला म्हणले आता महादेवाकडे, ते काहीतरी मार्ग काढतील म्हणून कैलासाला निघाले. इंद्रादी सुरवर संग घेऊन, विरंची निघाला आपण, कैलास भारी उभे राहून, मांडिले स्तवन शिवाचे. आणि मग ब्रह्मदेवासहित इंद्रासहित सगळे देव लोक सत्य लोकातून कैलासाला निघाले, महादेवाच्या समोर आले आणि हात जोडून स्तुती करू लागले. हस्त जोडून करीती विनंती, हे देवादी देवा अपरपती, जे गजा सुरादी माझ लक्षिती, ते मृत्यू पण ते लाविले तो. आणि त्यावेळेस सगळेजण महादेवाची स्तुती करतायत. महादेवजी तुम्ही कृपाळू आहात, कनवाळ आहात, भोळे भक्त आहात, भोळे असणारे आणि देवांके देव तुम्ही आहात. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अधर्म वाढला तेव्हा तेव्हा राक्षसांना तुम्हीच मारलं, आताही तसंच करा. तू जरी मनी आणीसी, तरी ब्रह्मांडे पालती घालीसी, मग हा मत पून मातला लंकेसी, यासी चिरडावयान विलंब. देव लोकांनी सांगितलं, महादेवा तुम्ही जर ठरवलं तर अख्खं त्रिभुवन जाळण्याचं सामर्थ्य तुम्हाला आहे, कारण तुमच्यापाशी तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा जर उघडला तर हे त्रिभुवन भस्म होईल, एवढं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही आमच्या पाठीशी असताना ह्या रावणानं आम्हाला त्रास दिला. आपण महान समर्थ, आम्ही शरण आलो तुझ प्रत, ऐसी ऐकताची मात, नंदी प्रती शिव सांगे. आणि मग त्यावेळेस देव लोकांनी सांगितलं, अशा पद्धतीने तुम्ही महासमर्थ आहात, बलवान आहात, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत, असं देव लोकांचं बोलणं ऐकलं. आणि नंदी बरोबर किंवा त्याच्या कानामध्ये महादेवजी काय सांगतात, सकळ देव उभे द्वारी, स्तवन करती परपरी, तैसे आनर भीतरी,
कोण दुराचारी दुःख देत्या. महादेवानं नंदीला सांगितलं म्हणजे जा, कोण माझी स्तुती करतोय, कोण माझा धावा करतोय, कोण भक्त अडचणीमध्ये आहे, जाऊन बघून या आणि त्या भक्तांना आतमध्ये घेऊन या. कोण माजले उन्मत्त झाले त्याच्याकडे बघतो. महादेवजी बोलतात, शिव वचन ऐकता त्वरित नंदिने जवळी आणले समस्त. अवलोकित शंकरा प्रत साष्टांग प्रणिपात घालिती. महादेवाची आज्ञा झाल्याबरोबर नंदी महाराज निघाले. सगळ्यांना आपल्या पाठीवरती बसवलं, महादेवाच्या पुढे आणून उभा केलं आणि सगळ्यांनी महादेवाला साष्टांग नमस्कार केला. ब्रह्मदेव करीत विनंती देवाची पहा हे काय गती. तू दीन उद्धारक उमापती शरण तुझ प्रती पातलो. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं महादेवांना, बघा म्हणले देवलोकांची कशी अवस्था आहे, दीन वदन झालेले आहे, दुःखी झालेले आहे आणि सगळे देव माझ्या सहित तुम्हाला शरण आलेलो आहोत, आमची रक्षा करा. ऐसे ऐकता पंचवदन क्षण मात्र करून ध्यान. ब्रह्मदेवासी म्हणे सकळ आपण वैकुंठ लागून जाऊ पै. असं सगळं ऐकल्या बरोबर महादेवानं सुद्धा डोळे झाकले. म्हणले नाही, म्हणले आपण सगळेच महादेव भगवंताकडे जाऊ, वैकुंठाला जाऊ आणि वैकुंठाला जाऊन भगवान श्री विष्णूचं स्तवन करू, तेच काहीतरी करतील असं महादेवजी विचार करतात. जो नाना नाटकधारी त्रिभुवनाचे पालन करी. तोच्या मूचे संकट निवारी युक्तीवरी हीच असे. महादेवाने ब्रह्मदेवाला सांगितलं, आपण सगळीच तुम्ही आम्ही त्या इंद्राला सोबतीला घ्या, चला वैकुंठाला भगवान श्री विष्णूकडे जाऊ. तो कसा आहे, महानाटकी आहे, महालाघवी आहे आणि तो विष्णूच काहीतरी करील असं महादेवजी सांगतात. मग तो मनमथ धन ब्रह्मदेवासह सुरगे होऊन जाता झाला वैकुंठ लागून पाहिला दुरून श्रीपती. आणि अशा पद्धतीने बोलल्याबरोबर लगेचच महादेव उठले, ब्रह्मदेव इंद्रदेव आणि सगळेजण वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्याबरोबर भगवान श्री विष्णूला पाहिलं. म्हणे हे देवेशा असुर अंत का, हे भक्तजन पीडा हार का, हे नारायण भवछेद का, कर्म मोचका श्रीहरी. देवलोकांनी बोलायला सुरुवात केली. असणाऱ्या भगवंता शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम. हे क्षीरसागर रहिवासी, हे त्रिताप शमन रमविलासी, हे मूर मर्दना विनाशी, सेवक द्वारासी पातलो. आमुदे करी कृपावलोकन, ऐसे शंकरादी सूरवचन, ऐकता उच्च स्वरे करून करीत भाषण श्रीहरी. आणि भगवंता काय करा, आम्हाला असणाऱ्या दैत्यकुळामधून संकटामधून वाचवा असं देवलोकांचं दीनवाणीचं बोलणं ऐकलं. भगवान परमात्मा काय सांगतात, हे शंकर हे चतुरानन इंद्रादी सकल सूरगण, तुमचे हिता भाषण करीतो श्रवण करावे. भगवान श्री विष्णूने सांगितलं, हे ब्रह्मदेवा, हे इंद्रदेवा, हे महादेवा, तुमच्या हिताचं भाषण करतो, तुमच्या हिताचं सांगतो, ऐका. तुम्हाला घे त्रास देणार ऐसा दशग्रीव महाक्रूर उत्पन्न झाला भूवर, त्याने सविस्तर जाणिले. देव लोकांनी अडचण सांगितली नव्हती पण देवानं ओळखली. भगवंताने सांगितलं, तुम्हाला कशाचा त्रास आहे मला माहिती आहे, मी ओळखलंय. राजा रावण आहे आणि तो उन्मत्त झालेला आहे, त्याचाच त्रास तुम्हाला होतोय. तर तरी भूमंडळीवरती जैशी अयोध्या नगरी म्हणती, तेथे निमुत्रिक दशरथ भूपती, त्याचे उदरी अवतरण मी. भगवान श्री विष्णूने सांगितलं, म्हणले रावणाचा त्रास तुम्हाला आहे. ह्या पृथ्वी तलावरती अयोध्या नावाचं तीर्थक्षेत्र आहे, नगर आहे, पुण्यवान आहे. त्या अयोध्येमध्ये राजा दशरथ राज्य करतो, निपुत्रिक आहे, त्याला संतान नाही. त्या दशरथ आणि कौशल्याच्या पोटाला मी जन्म घेतो. आणून ऋष्य संग लागून वशिष्ठाधिका पाचारून, पुत्र कामेष्टी यज्ञ झान करील आपण ते काळी. मी काय करील ते असणाऱ्या विभांडक ऋषींना ऋषशृंगाला आणील आणि ऋषशृंगाला आणून वशिष्ठ महाराजांना बोलवीन आणि दशरथाच्या हातून, त्या वशिष्ठ महाराजाच्या हातून दशरथाकडून पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ
करवून घेईल. पूर्वजन्मी मज लागून दशरथ तप केले दारुण, म्हणून तेथेच मज जनना येणे असे जाण दशरथाने पुण्य केले कोट्यानु कोटी, म्हणून राम आले पोटी. विष्णू सांगतायत त्या असणाऱ्या दशरथानं पूर्वजन्मामध्ये भरपूर पुण्य केलेलं आहे, म्हणून मला त्या दशरथाच्याच पोटाला जन्म घ्यायचा आहे, त्याच्याच कुळामध्ये यावं लागेल. भगवंत बोलतात तयाच्या तीन लग्न असती, कैकई सुमित्रा कौशल्य असती, आम्ही तयाच्या उदरा प्रती येऊ निश्चित चार अंशी. आणि भगवान श्री विष्णू सांगतायत त्या दशरथाला 3 पत्नी आहेत, तसे त्याला 700 पत्नी आहेत, पण 3 श्रेष्ठ आहेत, आवडते. कैकई, कौशल्य आणि सुमित्रा अशा प्रकारचे 3 धर्मपत्नी आहेत. आणि आम्ही माझीच 4 अंश करून त्यांच्या पोटाला जन्म घेऊ असं विष्णू सांगतात. कैकई उदरी शंख चक्र जनन, तयाशी मनतील भरत शत्रुघ्न, सुमित्रा उदरी शेष धान, तया लक्ष्मण बोलतील. भगवान श्री विष्णू सांगू लागले कैकईच्या पोटाला माझ्या हातातलं सुदर्शन म्हणजे भरत आणि माझा असणारा शंख म्हणजे शत्रुघ्न, मीच आहे परिपूर्ण, पण माझे जे आयुध आहेत शंख आणि सुदर्शन तेच भरत आणि शत्रुघ्न होतील. आणि जे शेष महाराज आहेत ते शेष महाराज सुमित्रेच्या पोटाला लक्ष्मण नावानं जन्म घेते. जी का कौशल्यासती मी येईन ती उदर प्रती, संहारीन लंकापती कुळा सजाती राक्षसांची. आणि मी स्वतः कौशल्याच्या पोटाला जन्म घेतो विष्णू राम नावानं, आणि मग लंकेला जाऊन सगळ्या राक्षसांना मारू असं भगवंत बोलतात. तरी आता तुम्ही देव वानर होऊन सर्व, आप आपुल्या अंशी ठाव धरा सत्वर तेतीचा. भगवान विष्णूने सांगितलं मी एकट्यानं जायचं, अवतार घ्यायचा आणि कार्य करायचं, तुम्ही काय नुसतं बसताव काय, चला तुम्ही पण म्हणले पृथ्वी तलावरती. तुम्ही सगळ्या देव लोकांनी वानरांचा वेश धारण केला करायचा, म्हणून वानर काही सामान्य नाही, देवाचे अवतार आहेत ती. नाहीतर काय एवढ्या मोठ्या त्रैलोक्याच्या गांजलेल्या राजा रावणाला वानर मारतात म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? म्हणून तुम्ही सगळेजण वानराचा वेश धारण करा आणि माझ्या सोबत चला. ऐसे तुम्ही घ्यावे जनना, देववाणी व देव वचना, शेष सांगे वासयान लागून, श्रोते जनते श्रवण करा. म्हणून तुम्ही सुद्धा जन्म घ्या, वानराचा वेश धारण करा असं भगवान श्री विष्णू सांगत होते. आणि इकडे शेष महाराज वत्सयन ऋषीला ब्राह्मणाला हीच कथा सांगतात. ऐकताची आकाशवाणी आनंद पावले देवमनी, श्रीपतेचे आज्ञावंधुनी अवतरले वेदिनी सकळीक. आणि मग अशा पद्धतीने भगवान श्री विष्णूचं बोलणं ऐकलं, आकाशवाणी ऐकली आणि सगळे देव लोक पुन्हा नियोजनानुसार त्यांनी पृथ्वी तलावरती अवतार घेतला. देव झाले वानरगण श्रीहरीच्या राऊशी करून, दशरथाचे उदरी झान दिन उदाहरण अवतरला. देव हेच वानर झाले, वानर म्हणजे देवांचा अवतार होते, देव हे वानर झाले. आणि श्रीहरी म्हणजे भगवान श्री विष्णू 4 अंशानं शंख चक्र सुदर्शन आणि शेष महाराज भगवान श्री विष्णू हे सगळे असणाऱ्या अवतारांनी भगवंतांनी अवतार घेतले. अगस्ती म्हणती श्रीराम प्रत पूर्वीचे वैराट उनी मनात, रावण सीता हरण करील साच सांगतो तुझ लागी. अगस्ती ऋषी रामचंद्राला सांगत होते, म्हणले तुमची जी सीता आहे ती सीता रावण हरण करणार आहे, त्यांनी जे तिनं केलं आणि ते पूर्वीचं वैर मनामध्ये आठवण तुमच्या पत्नीचं हरण त्यानं केलं. ऐसा जो का दुष्ट दशवदन सर्व लोकाशी दुःख देत दारुण, त्या ऋषीच्या कुळात उत्पन्न होऊन दुष्ट कर्म करी जो. अशा प्रकारचा रावण आहे, दुष्ट आहे, वाईट आहे. ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये त्याचा जन्म आहे. पुलस्ती ऋषीच्या पोटाला त्या असणाऱ्या कैकशीच्या पोटाला जन्मलं आणि वाईट कर्म त्या रावणाने केलं. अगस्ती महाराज सांगतात त्याचे केले त्वा निर्दलन, हे उत्तम सर्व लागून, सर्व क्षिती सुखे करून नादती जन तदयोगे. भगवंता तुम्ही त्या रावणाला मारलं आणि सगळ्या जगाला आनंद प्राप्त करून दिला.
म्हणून तुमच्या योगानं तुमच्या कृपेनं सगळं आज चराचर पृथ्वी आनंदामध्ये आहे असं महाराज सांगतात. सर्व ऋषी आनंद घन यज्ञ यागदी करती जाण, सर्व तीर्थ पवित्र होऊन देव स्वस्थान पावले. आणि सगळे ऋषी यज्ञ मंडळी सगळे ऋषी यज्ञ वगैरे करतात, दान धर्म पृथ्वीवर पुण्याचं कार्य चालतं आणि देव मंडळी असं बोलणं ऐकून निघून गेले. हे रामा तू धन्य जाण, आता करसी प्रजा पालन, सर्व जग सुख पावून आनंद घन वर्तत. हे असणाऱ्या रामा तुम्ही विचारलं रावण कुंभकर्ण ते कोण, ती कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आता तुम्ही त्याही रावणाला मारलेला आहे म्हणून आता आनंदानं या प्रजेचं अयोध्येचं रक्षण पालन करा. महाराज बोलतात. रावणाच्या उत्पत्तीचा प्रकार तुझं सांगितला साचार, माझ्या बुद्धीनुसार तुझा समाचार निवेदिला. भगवंत तुम्ही विचारलं होतं रावण कुंभकर्ण कोण आहे, तर त्यांच्या जन्माची कथा माझ्या बुद्धीला जमल तशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असं अगस्ती महाराज बोलतात. शेषावासायना श्रीराम ऐकुनी आगती वचना, गैवर आला करुणा घना अश्रुपाता खळनसे. शेष महाराज वत्सेन ऋषीला सांगतायत अशा प्रकारे अगस्ती ऋषी बोलले आणि रामचंद्राचा कंठ दाटून आला, गैवर अंतकरणामध्ये आला. काय म्हणतात. कंठ झाला सदगदित, अंग थर थर कापत, रोमांगी उभे राहत, अष्टभाव दाटत सर्वांगी. अगस्ती ऋषीची कथा बोलणं ऐकलं, अष्टभाव अंगामध्ये जागृत झाले, कंठ भरून आलेला आहे. अशी अवस्था भगवंताची झाली. एकाएकी सिंहासनावरून रामचंद्र पडले मूर्छा येऊन, पुढीला ध्याय अगस्ती जाण, कृपा करे फिरून उठविती. आणि मग प्रेमापोटी भगवान परमात्मा मूर्छित येऊन तिथं पडलेली आहेत. आता पुढच्या अध्यायामध्ये अगस्ती महाराज कृपेनं त्या असणाऱ्या भगवंताला सावध करतील, ते चरित्र ऐका. अष्टमाध्यायी कथा सुरस अगती सांगती अश्वमेधास, श्रवण करीत होय पापनास, पावती सुखास सकळही. आणि हा राम अश्वमेध ग्रंथाचा 8वा अध्याय, 8व्या अध्यायामध्ये कथन आहे अगस्ती ऋषींचा रामचंद्राचा संवाद आणि तो ऐकल्यानंतर तिकडून येते, तो ऐकल्यानंतर ना पुन्हा मग सुंदर अशा प्रकारची कथा ऐका. हा दत्ताचा चरण प्रसाद, विष्णूशिला धरा अभेद, शेष वात्सयनाचा संवाद, सुखप्रद सकळासी. ही दत्त चरणाचा प्रसाद आहे. विष्णू म्हणजे दत्तदास आहे आणि त्यांना ही प्रसाद मिळाला. शेष महाराज वत्सयानं जो संवाद केलेला आहे तो संवाद म्हणजे अश्वमेध ग्रंथ आहे असं सांगतात. इति श्री पद्मपुराणे पाताल खंडे शेष वासयाने, संवाद राम अश्वमेध रावणादी जन्मकथनम नाम सप्तमध्याय. श्री रामचंद्रमस्तु. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.